जाताना छान असं साप दिसला आपल्याला डायरेक्ट. महादेव महादेव हर हर महादेव. साप भाई हो. त्या मावशी डायरेक्ट रस्त्यात घेऊन बसलेले. एखाद्याला डायरेक्ट देऊन टाकीन महादेव बाबा. या ठिकाणी समोर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरात आम्ही दर्शन. अरे यार इधर भी है. अरे भैया क्या कर रहे तुम. सांप लेके बैठे सब लोग. सुप्रभात. आणि अयोध्यानगरीमध्ये आजची पहाट झालेली आहे आणि रेडी होऊन मी आमचा ग्रुप निघालेला आहे या ठिकाणी हॉटेलमधून. या ठिकाणी आम्ही आज दोघं आराम केलेला आहे आणि आता दर्शनासाठी निघतो आहे. 2 दिवसापासून झोपेला जरा वेळ मिळाला नाही, त्यामुळे काल झोप आपण पूर्ण करून आता पुढच्या प्रवासाला, पुढच्या दर्शनासाठी मेन जे आहे अयोध्येत आपण आलेलो आहे आणि आता इथून दर्शन करून पुढे निघणार आहोत. तर जय श्रीराम. आपण पुढे मंदिराकडे जाऊया आता. सियावर रामचंद्र की, बजरंग बली की. बसो ना चहा प्यायची वेळेस. आपण इकडून आलतो. इकडून आलतो ना. अरे मी आहे ना. जय श्रीराम. जय श्रीराम. दर्शनाला जातोय आम्ही. मस्त थंडी पडलेली इकडे आणि सगळ्यांची तयारी झालेली. आता लगेच चहा घेऊन आपण मंदिराकडे निघतोय. माझं नाव मी नाराज झालेलो यांच्यावरती टीम मध्ये. त्यांनी नाराज केलेलं फार मला. तर मनाचं दुःख. नंतर मी येणार नाही त्यांच्या संग कधीच. नाही का. बरं याला आम्ही कधीच आणणार नाही. नाही पण आम्हीच आणू तुला विचार. आमच्या मनाला हे विचार का आम्ही आणू तुला. आणि मुळे आणण्याच्या मनाला विचार की त्यांना दुःख किती व्हायले. असे किती लोक आणून फसेले ते सध्या. रुको जरा सबर करो. ते तरी मनात दाबू लागले. घरी गेल्यावर वहिनी समोर किती रडणार ते आम्हाला माहिती. जय सियाराम. पार्किंगला गाडी लावून आता दर्शनाकडे निघालेलो आहे. बऱ्याचपैकी गर्दी आहे. आम्ही काल मॅपमुळे शॉर्टकट रस्त्याने आलो भरपूर ठिकाणी, त्यामुळे खूप असं लवकर आम्ही या ठिकाणी पोचलो आणि अडचणी कमी आल्या. पण आत्ताचा 2-3 गाड्या बघितल्या आम्ही, ते सांगत होते रात्रभर आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो म्हणून. त्यामुळे आमच्यासोबत जे काय झाले ते बरेच आम्ही व्यवस्थित आपण पोहोचलेले. आणि तर आता पटकन आपण ई रिक्षा घेऊन, थंडी चांगलीच आहे, ई रिक्षा घेऊन आता आम्ही लगेच शरवी नदीकडे निघालेलो आहे. तुमची अमानत तुमच्याकडे ठेवा. चावी तुम्हाला राहू द्यावे. नाही माझ्याकडे कुर्ता आहे ना. मग एक काम करावे. जोरदार थंडी पडलेली आहे आणि या ठिकाणी आमची गाडी निघालेली आहे. दूसरी गाड़ी निकली है टिकट. अरे तुम्हारे दोस्त को बोलो ना, तुम्हारा दोस्त दूसरे सवारी लेके निकल रहा है. ऐसे क्या कर रहे हो. चलो बैठो. 6 लोग है ना. अरे ये क्या इधर है. चलो. अरे यहाँ पर फोटो, ये फोटो बटन दाब. भगवान महावीर गार्डन. अतिक्रमण काढलेलं आहे खूप सारं. खूप रस्ते मोकळे केलेले, खूप सारे काम चालू आहे आणखीन सुद्धा अयोध्येमध्ये. 2 वर्ष आणखीन काम चालत राहणार आहे. आणि आता समोर आलेली आहे शरवी नदी आणि आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलेलो आहे. प्रायव्हेट गाड्या पण दिसतात इकडं, पण हा वेगळा रस्ता असेल किंवा लोक रात्री आलेले असतील. अयोध्येमध्ये चहासाठी थांबलेले जातात. आता इथून मंदिर फक्त 1 ते 1.5 किलोमीटर दूर आहे आणि आपल्याला इकडे नदी बघायला मिळते. शरवी नदी साफसफाईची चालू आहे. नदीला पाणीच नाही आहे सध्या. जय श्रीराम. चहा घेतो आता आणि मंदिराकडे निघतो. हनुमान की जय. बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.
अंघोळ तर झालेली आहे आणि या ठिकाणी नदीला फुलं अर्पण करतो, पुष्प अर्पण करतो आणि लगेच मग आपण मंदिराकडे जाऊ, मंदिराकडे प्रस्थान करूया. चला. मैं तुझको आज दिखाऊं और वीर बजरंगी ने सीना चीर दिया और बोले ले देख जय श्री राम. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी. आणि हेच ती जागा आहे की या ठिकाणी ते माणसं उभे आहेत बघा, तिथे आरती होते डेली. हे बघा किती सुंदर असे चित्र रेखाटले गेलेले आहेत 3D मध्ये पेंटिंग. मार्बलचं दिसतंय ते, दगडाचं हे बनवलेलं. राम सीता लक्ष्मण सियावर रामचंद्र की जय. मंडी घेतलेली मस्त एकदम छान बनवलेली आहे भैयाने. ये भैया येऊ काय फोटो काढ त्यांचा. एकच नंबर. वा वा. बहुत बढ़िया लगा दिया आपने, धन्यवाद. जय श्री. आमच्या अन्नाला टीका लावायचं मस्त, थंड वाटतं डोकं मस्त. हां लोक त्याला माहिती, मला माहिती म्हणतो. इकडे बघा, हो इकडे बघा. टीका लावा टीका. हे बघा ऊपर हो गया जरा, वो जय नहीं दिख रहा. जय श्री राम. लगा उनको भी, उस पे ही लगा. जय श्रीराम. नदीवरती आत्ताच आम्ही दर्शन पण केलेले आहे आणि आतमधल्या नदीला पण आलेलो आहे. सगळ्यांनी टिकी लावलेली आहे बघा, सगळे असं एकदम सुंदर दिसत आहे. आणि परत तुमच्यासाठी परत एकदा मी या ठिकाणी नदीवर जाऊन दर्शन करतो. जय श्री. नुसतं क्षार पाणी एकदम. आपण हात लावून दर्शन करू. जय श्रीराम. आणि या ठिकाणी जाताना छान असं साप दिसला आपल्याला डायरेक्ट. महादेव महादेव हर हर महादेव. साप भाई हो. त्या मावशी डायरेक्ट रस्त्यात घेऊन बसलेले, एखाद्याला डायरेक्ट देऊन टाकीन महादेव बाबा. या ठिकाणी समोर महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही दर्शन. अरे यार इधर भी है. अरे भैया क्या कर रहे तुम? सांप लेके बैठे सब लोग. आम्हाला माहिती पण तो नशीब. अरे तो नशीब आम्हाला माहिती पण. आता ज्या माणसाचं नशीब आम्हाला सुद्धा माहिती आहे, त्या माणसाचं नशीब पोपट काय सांगणार आहे. पुढे पुढे. अयोध्या नगरी में आपका सबका स्वागत है. और यहाँ पे शरीर नदी के पात्र में स्नान करते हुए सब लोग. और देखिए आप सुंदर ऐसा आपको नज़ारा देखने को मिल रहा है. यहाँ पे अभी प्रभात हो चुकी है, थोड़ी देर पहले. ये जो सा सुबह का जय श्रीराम. अयोध्येतलं महादेवाच्या पहिल्या मंदिरात जातोय आम्ही. नागेश्वरनाथजी या मंदिराचं नाव आहे. आणि या मंदिरामध्ये आता सुंदर
मंदिरात आलो. आवाज या ठिकाणी रामांचा येतो तुम्हाला. राम मंदिर आहे या ठिकाणी छोटंसे. लाकडांची प्रतिकृती, त्यानंतर दरवाजा आहे. हा घे. सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी. महादेवाची पिंड आहे. गजानन गणपती बाप्पा की जय. सुरुवातीला गणपती बाप्पाचं दर्शन करून या ठिकाणी समोर जातो आम्ही. जय श्रीराम. निघा निघा निघा. श्रीराम. जय 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 श्रीराम. आणि या ठिकाणी आता मेन चौकात आलेलो आहे आम्ही. लता मंगेशकर चौक, अयोध्या. खूप सारी गर्दी भयंकर अशी गर्दी आहे. हजारो लाखो लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपले लोक सोबत आला, काळजी घ्या. जय श्रीराम. रामपथवर चालतोय आम्ही आता. आणि मागे बघा जेवढी गर्दी आहे त्याच्यापेक्षा समोर जास्त गर्दी आहे. आता मंदिरात किती गर्दी असेल याचा काही अंदाज नाही बसलेला. एवढी हजारो लाखोनी गर्दी. एवढी तर काही गर्दी नाही. आपलं दर्शन होणार आहे. अशा अफवांना तुम्ही भरी पडू नका. बस एवढं सांगायचं मला, सावधान राहा, सतर्क राहा. अयोध्येत काय महासागर आलेला आहे महाकुंभमुळे. एवढी गर्दी आहे. समोर आपल्याला मंदिर पण दिसतंय हनुमानगडीचं. तर आपण या ठिकाणी निघालेलो आहे. आपल्या महाराष्ट्रातले आपल्या इकडचे आजोबा भेटलेले आहेत. विदर्भाचे का तुम्ही? आजोबा कुठले? आणि काय कुठला आवड भेटलेला आहे म्हटले? उदय पंडित मुंबईला राज्यपाल पूर्ण होता. हां मुख्यमंत्री दिला हां. पूर्ण झाला. आणि विदर्भ फार्मर म्हणून भेटला. आदर्श शेतकरी म्हणून त्यांना पुरस्कारित केलेला आहे. आणि त्यांची भेट झालेली आहे आज आमच्यासोबत. आणि आम्ही आता दर्शनाला चाललेलो असताना सहज दिसले आपले मराठी बोलताना म्हणा. तर म्हणलं आपल्या तिकडचे लोक भेटत आहेत. भारी वाटतंय मला. फार्मर भेटला आहे भारतीय पुरस्कार मुंबईला 2011 मध्ये. 2011ला. अरे वा. मुंबईला सत्कार झाला आशिफ कंपनीचा. भारतीय पुरस्कार. हा. जय श्रीराम. चला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. दर्शनाला मला 2.5-3 तास तिथे लागतील. सर्व ग्रुपने आपल्या सोबत राहा. कोणी हरवू नका. कोणी चॉकलेट दिलं तर घेऊ नका आणि खाऊ नका. आणि कोणाच्या मागे जाऊ नका. लाईनमध्ये लागलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही 4-5 लाईनला झालेल्या आहेत आपल्या या ठिकाणी. आणि इथून आम्ही आता मंदिराच्या जवळपास जाणार. किती वेळ लागतो आता आयडिया नाही. 4-5 तास कसे लागतात बघूया. व्हिडिओ डिलीट करणार असं म्हणलं. डिलीट करतो लोकांची हो ना. लोकांची उत्सुकता वाढायची. लोकांना झोपायला लावतो. 24 तास म्हणतो. 24 तास लागले सांगायचं नाही. या ठिकाणी आपला सुग्रीव किल्ला दिसलेला आहे. बघू शकता तुम्ही सुग्रीव किल्ला आहे. आणि या ठिकाणी सुंदर रेखाट काम केलेलं आहे त्यांनी. खूपच कलर वगैरे छान दिलेला आहे. आणि बघू शकता छान दिसतंय ते. अरे या लाईन काय हे झालं ढिलं पडलं ते. आता छापलं ते ना सगळं तिकडे काढायला जागा येणार ते आपलं बाबा. आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. मंदिर
परिसरामध्ये आणि इथून आता सगळं आपण दर्शनाला चपला काढायला जागा आहे समोर, चला. बीच में मत खड़े हो, साइड में खड़े हो. राम मंदिर परिसरात आलेलो आहे. मोबाईल लॉक करायचा आहे आता. थोड्या वेळात परत फोन करतो. थोड्या वेळात परत व्हिडिओ सुरू करतो आणि तेव्हा व्हिडिओ काढू. खूप गर्दी होती आणि सुंदर असे दर्शन झालेले, एकदम अतिशय सुंदर असं. या ठिकाणी आता मंदिरातून दर्शन करून निघालो आणि खूपच प्रसन्न असं वाटतं आणि खूप असं छान दर्शन झालेलं आहे. सगळ्यात पहिली लाईन, समोरची लाईनचं चान्स आला आणि एकदम समोरासमोर दर्शन झालेले आहे. आता या ठिकाणून मोबाईल आणि सगळं बाकी कलेक्ट करून आता पुढे निघालं हनुमानगडीकडे. हनुमानगडीला किती गर्दी असेल काय आयडिया नाही, पण आता बघूया. खूप सुंदर मंदिर, आतमध्ये नक्षीकाम, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आणखीन जवळपास अर्ध 50% काम बाकी आहे, अर्ध टक्के. आणि त्यांनी काय जवळजवळ 2.5-3 वर्ष या कामाला वेळ लागणार आहे. त्यामुळे जेव्हा मंदिर पूर्ण होईल तेव्हा परत एकदा आपण असंच मंदिराचं रामाचं दर्शन घ्यायला, मंदिर एक्सप्लोर करायला आपण येऊया. आणि खूप छान वाटलं, खूप सुंदर अनुभव होता. नंतर आपण आता बघूया की हनुमानगडी आणि अयोध्येमध्ये थोडीफार खरेदी. आम्हाला गॅरंटी होती की आमचं दर्शन होणार नाही. खूप फास्ट दर्शन झालं. एवढी गर्दी असताना सुद्धा आम्हाला वेळ लागला तेव्हा टाइम दर्शन झालेलं आहे. जेवढा वेळ आम्हाला लॉकरमध्ये मोबाईल आणि ठेवायला वेळ गेला त्याच्यापेक्षा कमी वेळात दर्शन झालं तिकडे. आणि इतकं सुंदर वाटलं. गर्दी एवढी होती की असं वाटलं 2.5-3 तास लागते काय. पण ॲक्च्युली वेळेच्या 15 ते 20 मिनटात दर्शन आमचं झालेलं आहे. आणि इथून आता निघतो आम्ही. जेव्हा आम्ही आता 3 वर्षापूर्वी आलो 2022 मे मध्ये, त्यावेळेला जे काय मंदिर होतं आणि इथलं वातावरण होतं, इथलं जो एरिया होता तो चेहरा मोहरा कंप्लीट बदललेला आहे. खूप वेगळं झालेलं आहे. इथलं सगळी प्रगती झालेली, सगळी बदललेलं आहे. त्यामुळे आपण आता परत एकदा मंदिराचं कंप्लीट काम झाल्यानंतर येऊया आणि बघूया की आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. आणि त्यावेळेला तर खूप सुंदर अशा गोष्टी राहणार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. चला मंदिर दिसते माझ्या मागे तुम्हाला, ते मंदिर आहे. घ्या आपले फोटो घ्या. आणि मंदिरातील मोबाईल अलाउड नसल्यामुळे जाऊ शकत नाही आहे. मेन मंदिराचा कळस त्याच्या मागे आहे आणखीन. तर एक फोटो घेऊया आणि इथून निघतोय आम्ही आता. चलो बाय. लोकांना हरवायची भीती बघा कशी. लोकांना वाटतं आपण हरवून जाऊ. सगळ्यांनी एकमेकांचं शोल्डर आणि पकडलेले. हे खोया पायाचा कंटिन्यू आवाज चालू आहे माईकमध्ये. हे हरवलं, ते हरवलं, इकडे या तिकडे जा. ते बघा असं धरून चालायला लागतं त्यासाठी. हनुमानगडीचे इथं आता दर्शनासाठी लाईनमध्ये खूपच गर्दी आहे. राम मंदिरात कसं मोकळं आहे त्याच्यामुळं पटकन दर्शन होतं, पण इथं 4-5 तास लागतील. बोलिए राजा रामचंद्र की जय। जैसे ये सोने का महल था कनक भवन, ये त्रेता युग में सोने चांदी मड़ियों का था, इसलिए इसका नाम रत्न सिंहासन राजगद्दे के लिखा ना। जब भगवान श्री रामचंद्र जी लंका विजय करके रावणा को मार करके 14 वर्ष के बाद जब अयोध्या आए थे, तो इसी दरबार में भगवान का राज तिलक हुआ था। भगवान 11,000 वर्ष बैठ के राज किए थे, ठीक है। अंदर में आज भी चांदी का मंदिर, चांदी का सिंहासन, चांदी का तो राम मंदिर के लिए गुरु जी शिलादान किए थे मोदी जी के साथ में, तो इसी दरबार में शिलादान हुआ था, तभी से अयोध्या में शिला पट लगा मंदिर। चलो देखेंगे। बोलिए रामचंद्र भगवान की जय। हाँ बताइए गुरु जी। पहले 50 रुपए पहले देने के क्या? 20 रुपये बोल 20 पड़ेगा बता रहे। 20 बोल रहे क्या आप? नहीं वो 50 बोले भैया। नाम बोलिए आपका। योगेश। योगेश यही नाम है कि कोई दूसरा? अरे उसने तो पहला निकाला। नहीं अभी कहाँ निकाला? ऐसा है क्या?
अरे पर तुम आपके हिसाब से निकालोगे फिर? अच्छा वो कार्ड में से निकलती क्या अपने आप? अंदर से निकालेगा ना, अच्छा रहता है सब निकाल। मेरे को लगा हाँ 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 लक्ष्मी, बाप रे बाप, लक्ष्मी उसके नसीब में हो। अरे बाप रे, जरा जोर से पढ़ेंगे हाँ, मेरे को इधर वीडियो में बता, मेरे को बता इधर दे इधर दे। शुगर विचार धनुराशी तू खरंच? बरं धनुराशी ना अरे बात के नाम से बात के नाम से ये देखो। अरे ऊपर वाला पकड़ा था उसने मुंह में। भैया दिखाया जाएगा ना। अरे बाप रे, थांब रे थांब, दाखव फक्त वाच वाचा वाचा प्रयागराज येथे आणि आराम करून या ठिकाणी आता प्रयागराजला पोहोचलेलो रात्रीच आणि आराम करून आता जरा चहा घेऊन सगळे आता आपल्या आंघोळीचं सामान घेऊन या ठिकाणी निघालेलो आहे. खूप सुंदर असा अद्रकचा चहा भेटलेला आहे आम्हाला आणि एकदम रिफ्रेश होऊन आता इथून पुढं जातोय. आता या रस्त्याला पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेली आहे बेकार, त्याच्यामुळे गाड्या आम्ही 4-4.5 किलोमीटर लांब लावल्या, आराम केला आणि आता पुढं निघालेलो आहे. संगमवर तर सांगताय की करोडोनी गर्दी म्हणे, त्यामुळे आता हे बघा लोक पण तसे जोरदार चाललेले आहेत. आमचं माणसा थंडी वाजली होता, थंडी खतरनाक होती. आमचे अण्णा बाहेर झोपले म्हणजे पाय गार झाले म्हणे बर्फासारखे, त्याच्यामुळे आता अर्धा घंटा झोपून डायरेक्ट गाडीमध्ये येऊन झोपलो सगळे. चालू केलं तू देणार आहे काढून द्यायचा इतकी थंडी इथं, थंडी मस्त वाटलं म्हणालो तो, अरे वाटलं इथं बघा आमच्या तोंडातून नाही धुप्प निघते बघा, हे बघा किती धुप्पन बघते बघा, अंगात इतकी गरमी निघते की इथं म्हणजे विशेष राहिलं नाही, मिळालेलं नाही. आम्ही डायरेक्ट याच्यात येईल, जसं काश्मीरला येईल असं वाटू राहिलं, काश्मीरला येईल असं वाटू राहिलं. हे आमचे माणसं बाकीचे थंडीनं कारकून खूप गेली. आमची माणसं आणि आम्ही त्यांच्या बाया. हे माणूस धरून आणला आम्ही, एक नंबरचे धरून आणलं, गड्ड्यात पडलं धरून आणलं मोरीच्या वावरात. हे थंडी पार होते मोरीच्या वावरात. नाही ना थांबू तू एक मिनिट. हे माणूस इतकं जोरात पडलं का ते वावर डायरेक्ट सापडा वावरामध्ये, हरभऱ्याच्या वावरामध्ये सापडा मध्ये, हरभऱ्याच्या वावरामध्ये. बरं चला चला. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आता पायंदळी चाललो आम्ही, आता पाय दुखीत ये व्हिडिओ येणार नाही, ये व्हिडिओ 8-15 दिवस नंतर सगळ्या येईल. टाइम लागतो ना edit करायला लागतो. आपण गाडी चालू राहिली इथं. आपल्याला काय घ्यायचंय, तुम्ही आरामशीर रेडीच मारा. हा आता म्हणा आता म्हणा काय खाना बन जाए, स्कैन बन के लगे भाग जाए. नहाना करके चल जाएंगे, असं आहे का? रुकेंगे नहीं यहाँ. बरं खाना का करेंगे. आंघोळ आंघोळ झालं. हो शेळके मावशी यांना सोडा तिकडे, तुम्ही सांगा पटकन. 2 दिवसात हो दुसरी मावशी माझी मला इकडे. चला आपला आता प्रथम पाय विषय का बदलू राहिली. हा एक नंबर. प्रयागराजमध्ये प्रारंभ झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे आंघोळीसाठी. स्नानासाठी. अरे तुझ्या करून आम्ही वापस जाणार आहे मी गाडीपाशी. म्हणलं बोल राहिली गाडीचा प्रयास करणार पुन्हा आम्ही प्रयागराजचा, त्याचा काशीचा, वाराणसी, उत्तर काशीचा, उत्तर काशीला जाणार. गरमी आहे. काशीच्या नंतर जेव्हा आम्ही गाडीला कालचा गेअर लावणार आहे, तो गेअर आम्ही याला जाऊन काढणार, संभाजीला जाऊन काढणार. इकडं फार गरमी आहे, त्याच्यामुळे माणसं असे फ्रेश झालेलं आहे. कपडे काढून चालतं का मग गरमी इथं. हेलो खोया पोहा केंद्र में आ जाइए. हॅलो
पप्पू के पापा आ गए क्या? मैं यहाँ खड़ी हाँ, आ हूँ। गए, यहाँ मैं यहाँ खड़ी हूँ, खोया पाया केंद्र में आ जाइए, मैं बहुत डरी हुई हूँ। पप्पू के पापा जय प्रयागराज. जय प्रयागराज. आणि जे दृश्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो होतो ते दृश्य आपल्या नजरेसमोर आलेलं आहे आणि गर्दी नाही, गर्दी खूप नाही आहे, आपल्याला खूप गर्दी नाही, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित या ठिकाणी जातोय आणि तिथून पुढे आपल्याला महाकुंभ में आपका सभी का स्वागत आहे. आणि खूप व्यवस्था केलेली आहे, टॉयलेटसाठी लघवीसाठी उभं राहण्याची जागा केलेली आहे. आणि हे बघा तुम्ही लोखंडाचं मॅट टाकलेलं आहे लोखंडी डायरेक्ट. पुढं आपल्याला गाड्या जाण्यासाठी पूर्ण वाळू असल्यामुळे नदीचं पात्र जेवढं आहे पूर्ण त्याच्यामध्ये वाळू आहे. वाळू असल्यामुळे सुंदर अशी सुविधा केलेली आहे योगी सरकार. आणि इथं छोटासा पूल आहे, आपल्याला मोठमोठे चांगले पूल पाहायला मिळतात समोर, ज़बरदस्त. हर कुंभ में इतनी लाइटिंग लगी हुई है. और अभी आए हम तो पूर्वांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड या ठिकाणून पूर्वांचल इकडच्या एरियामध्ये इथून वीज वितरण होतं. डीपी बनवलेली खूप मोठी आणि गर्दी सुरू होती आता इथं पुढं हळूहळू आता गर्दी वाढली. जनार्दन स्वामी आश्रम दिसलेला आहे आता आणि या इथं आता सगळे बाबाजींचे फोटो दिसलेले आहेत आपल्याला. आपण आपले लोकेशन आणि इथून रस्ता मिळालेला आता पलीकडे जायला भरपूर चालावं लागणार आहे. आम्ही काय म्हणजे ॲक्च्युली एवढं चाललं नाही, 4-5 किलोमीटर 5-6 किलोमीटर झाला असेल आमचं, पण ठीक आहे. जाणं येणं मिळून 20 किलोमीटर कसं होणारच झालं. व्हिडिओमधला पूल दिसतोय त्या पुलावर आता आंघोळी करायला चाललं आहे. इथून खूप सारी गर्दी राहिली पुढे गेले आपले. जबरदस्त सगळं बंद केलेलं. या साईडला जे पात्र आहे ते सगळं जरा धोकेदायक असल्यामुळे ते म्हणत आहे की इकडनं आंघोळच करणं शक्य नाही. आणि समोर बघा तुम्ही जे पूल आहे या पुलावरून सगळे आपण आता जातो आहोत. सुंदर असं दृश्य. आणि पलीकडच्या बाजूला जे काही दिसतंय दृश्य ते आहे तो संगम घाट. त्या घाटावरती ॲक्च्युली सगळेजण आंघोळ करतात आणि तो घाट आपल्याला फेमस आहे सगळ्यात जास्त. मी आज पकडून थांबतो दोन. अरे खोल आहे पाणी चांगलं. हा बघा पूल बघा, याच्यावर सगळे जाणार लोक आहे. त्या पुलावर सगळे येणारे लोक आहेत आमच्याकडे रिवर्स रिवर्स रिवर्स. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. जय जय शेळके महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संगम होईल का? संगम घाटावरती आंघोळी करताना बघा जबरदस्त काय क्राऊड आहे खतरनाक. आणि या साईडला आंघोळीला बनाई आहे त्यामुळे इकडचं घाट बंद असल्यामुळे जास्त गर्दी या साईडला होती. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे की. नमस्कार, आम्ही आलेलो आहे कुंभच्या संगम घाटावरती आणि खूप सारी वाळू आहे, चालायला जरा त्रास होतो. आणि आता लगेच 15-20 मिनिटात आंघोळीला जातोय आपण. आणि हा आपला सगळा ग्रुप हर हर गंगे, हर हर गंगे, हा हर हर गंगे, हर हर. मजा आएगा ना भिड़ो. पेंग्विन आहे आमच्यासोबत. बर्फ छादित प्रदेशामध्ये थकून भागून चहा घ्यायला थांबलेली आहे. गेलो 4-5 दिवसात.
बोलो महाकाल. 108 हमको मिल चुके हैं यहाँ पे स्पेन के कुछ नागरिक. और देखिए आप, और ये भी संगम की तरफ जा रहे हैं. और आणि संगमवर जाण्यासाठी खूप काही कष्ट करावं लागतं आहे. पोलीसवाल्यांनी हा खालचा रूट बंद केलेला फक्त बाहेर जाणाऱ्या लोकांसाठी चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते शोधत, वेगवेगळे मार्ग शोधत आम्ही येतोय. आता जे समोर पूल दिसतोय नदीवरती, त्या पुलावरून आम्ही तिकडे गेलो, तिकडून परत वरतून इकडे याच ठिकाणी असं त्या रस्त्याच्या पलीकडं, या नदीच्या पलीकडं सुद्धा जो रस्ता दिसतोय का, त्याच्या पण पलीकडून आम्ही आलेलो आहे 5 किलोमीटर. म्हणजे जवळजवळ आमचं आतापर्यंत झालेला असेल 16-17 किलोमीटर, 18 किलोमीटर कसंही चालणं झालं. आणि रिटर्न एवढी जर्नी असणार आहे. खूप सारे कष्ट या संगममध्ये आंघोळ करण्यासाठी करावं लागतं आहे. ते जेव्हा आंघोळ होईल, फळ म्हटल्यापेक्षा जेव्हा ते आंघोळ होईल तेव्हा जरा मनाची शांती आणि ते सफल झाल्यासारखं होईल एवढं चालणं. तर सुंदर अनुभव येतो आहे. हे बघा कशी पैशासाठी किती घालमेल करावं लागते लोकांना. सायकल एवढी डेंजर उतरवून चालतात लोक. आणि ते पण लोक बघा शॉर्टकटसाठी कसे चाललेत पाण्यामधून. कमरा इतकं पाणी असेल आता पुढं, त्याच्यातून चालत इकडं वरती येणार आमच्या साईडला. आता चला कंटिन्यू करूया पुढे. इथून पुढं आता 3 किलोमीटर आणखीन संगम आहे. आणि लाखो करोडो लोक गंगेमध्येच आंघोळ करतोय. तर संगम वर जाण्यासाठी जेवढी गर्दी आहे, अतिशय खतरनाक गर्दी. आणि सगळ्यांना माहिती नाही संगम कुठे आहे. मॅपवरती याच्यावरती संगम कुठलं आहे तिकडचं संगम दाखवलं जातं. ॲक्च्युली जो संगम आहे तिकडे गाड्या जात नाही आणि जवळजवळ 10-15 किलोमीटर कसंही चालावं लागतंय. तर आता आम्ही जातोय संगमपर्यंत. चार्जिंग खतम होत आलेली आहे. प्रयत्न करू. श्रीराम. आता आम्ही इथं आज 6 वाजेपासून गाडीपासून निघलो होतो. आता 12 वाजते. अजून अर्धा घंटा लागेल आम्हाला जायला. तर त्याच्यात हे म्हणते आता आम्हाला काशीला बी जायचं. इथून आमचे एकनाथ भाऊ म्हणते का आपल्याला फक्त इथून 2 तास काशीला जायला लागेल. 200 किलोमीटर. हां, ते 200 किलोमीटर. तर आपण आरामात चालले जाऊ. तर मी त्यांना तेच म्हणलो का गाडी तुम्ही चाला. आणि आमचे शेळके पाटील त्यांना म्हणलो तुम्ही किन्नर बसा, आम्ही झोपा घेतो. काहून तर इथून तिथून गाडी झोपतच येते. मग आपल्याला कुठं नेतील ते? काशीला नेतील का? आणि आमचा आपली काशी करतील ते. आमची काशी करायला बघते ते रुला दिया ना बेचारी को. दर्शन झालेलं आहे आमचं. आणि रॉंग साईड सुद्धा गाड्या येतात. आणि पलीकडचा रस्ता तर जबरदस्त जाम आहे, जबरदस्त. आणि हे प्रयागराजच्या बाहेर जस्ट निघलो आम्ही. प्रयागराजच्या आतमध्ये जाण्यासाठी तर बॅरिगेट लावून पोलीसवाल्यांनी एंट्रीज बंद केलेली. त्याच्यामुळे हे जे रस्ते जाम झालेले, या गाड्या मला असं वाटतं 5-6 तासापासून असे उभे असतील. जीव माझा सगळ्या दिशावर मी गाय म्हणू. जीव माझा सगळ्या दिशावर मी गाय म्हणू. अग म्हाळसा वाट पाहते या कितवानो. अग म्हाळसा वाट पाहते या कितवानो. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि या ठिकाणी आता काशी नगरीमध्ये आम्ही रात्रीच पोहोचलेलो आहे. जबरदस्त गर्दी काशीमध्ये सुद्धा, जशी आपण आता 3 दिवसापासून 4 दिवसापासून पाहतोय. आणि या ठिकाणी आता आपल्याला बघताय मागे की हा आमचा काशीचा आश्रम आहे, जनार्दन स्वामी, जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराजांचा. आणि या ठिकाणी आम्ही रात्रीचा मुक्काम केला, आराम केला. आणि या ठिकाणून आता नदीवरती निघतोय आंघोळ करायला. सुंदर अशी जागा आहे, सुंदर असं वातावरण आहे. ही गाडी लावलेली आहे आम्ही आपल्या 2 मागे. आणि 5 मिनटात
या ठिकाणून आता सगळे आपल्या बॅगा वगैरे घेऊन खाली येत आहे आणि काशी नगरीत आपण आंघोळ करूया, स्नान करूया, दर्शन करूया, मग सगळे मणिकर्णिका घाट आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघूया, फिरूया आणि तसंच कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये. आणि आपला लाडका निलेश तुमच्यासोबत तुम्हाला सगळ्या काही गोष्टी एक्सप्लोअर करून दाखवून देतो. तर तुम्ही पण प्लॅन करा आणि या असं सुंदर असं प्लॅन करून फिरायला या. चला या रस्त्याने चाललो आम्ही नदीला, आश्रमाच्या बॅक साईडच्या सरळ नदी दिसतीये आणि या ठिकाणून लगेच निघालेलो आहे. नदीवरती स्नान करायचं आणि लगेच आपलं मस्त बोटिंग करत मंदिरासमोर जायचं आणि तिथून मग मणिकर्णिका घाट, अन्नपूर्णा मंदिर, काशी विश्वनाथ असे वेगवेगळे जे 3-4 मंदिर आहेत ते आपण बघून पुढे जाऊया. चला. ओम नमः शिवाय, हर हर शंभो शंकर. आणि काशी विश्वनाथ मंदिर, श्री वाराणसी श्री क्षेत्र वाराणसी काशी. आणि या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही माझ्या मागे जे नदीचं पात्र दिसतंय आणि पलीकडेच डोळ्यांना दिसतंय, विजिबिलिटी इथून कॅमेऱ्यात एवढं दिसणार नाही पण डोळ्यांना दिसतंय की इथून पलीकडे पूर्ण जे घाट बनलेले आहेत ते पूर्ण घाट आहेत आणि नदी आहे. आपण आता त्याच दिशेने चाललेलो आहे आणि सुंदर असं वातावरण आहे बघा, एकदम जबरदस्त. हे बघा समोरचा व्ह्यू. तुमची नेली ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर गंगे, ओम नमः शिवाय. अभी आपण जा रहे आता मस्त नदीचा प्रवास करत आपण चाललेलो आहे. नदीचा प्रवास करत आपण हळूहळू चाललेलो आहे. समोर बघू शकता आपल्याला गुड मॉर्निंग. सुंदर अशी आंघोळ करून परत रेडी झालेलो आहे आणि घाटावरून निघतो आता. हर हर महादेव. व्हिडिओमध्ये घेऊन राहिलो तुम्हाला मी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि या ठिकाणी माझं बघू शकतो हॉटेल आहे, भोसले घाट आहे. बघायला मिळतंय की पिक्चरची शूटिंग झालेली आहे. या भोसले मंदिर पण इथं भोसले घाट आहे सुंदर असं बघा, गंगा नदी. चला निघालेलो आहे परत प्रवासात आपल्या या सुंदर अशा जर्नीत काशी नगरीत. आणि इथून पुढं आपल्याला भरपूर 1-2-4 गोष्टी आणखी एक्सप्लोर करायची. बघू शकता तुम्ही क्रॉस मंदिर जे व्हिडिओमध्ये फेमस आहे आणि नक्षीकाम खूप जबरदस्त आहे त्या मंदिरावरचं. आणि समोर येते आता मणिकर्णिका घाट म्हणजे वेगळे असे नक्षीकाम, वेगळं असं काहीतरी वास्तू आहे ही जे इथं बघायला मिळते. मणिकर्णिका घाट आलेला समोर आणि ते जे दृश्य जे डोळ्यांनी पाहायला मिळणार आहे आपल्याला आता. तर समोर ते तिकडं लाकडं दिसत आहे बघा, तिथे जायचं आहे आपल्याला. ते देखो तापकेश्वर महादेव मंदिर आणि समोरच शेजारीच मणिकर्णिका घाट आहे. तर चाललोय आपण पुढे, बाहेर लगेच दर्शन करूया आणि पुढे निघूया. आणि फायनली घाटावरती पोहोचलेलो आहे मणिकर्णिका. समोर दिसणार आहे आपल्याला लगेच जे आहे दृश्य. आणि काशी विश्वनाथाच्या एंट्री गेट समोर आलेलो आहे. समोर आहे गंगा नदी आणि घाटावरून आल्यावर जरा वेगळंच फिलिंग येतं आणि वेगळंच जरा
डोक्यात पण असं वेगळंच फील होतं, वेगळंच वाटतं काहीतरी. आणि ते जे आपल्याला जो वेगळा अनुभव येतो, वेगळं काहीतरी मनातली भावना असते ते इथं दिसते. जबरदस्त भिड आहे. एक जबरदस्त गोष्ट झाली, दर्शनाला एवढी गर्दी जबरदस्त, येऊन थांबलो एका ठिकाणी वट्ट्यावरती आणि सहज मागं वळून पाहिलं तर सुंदर दृश्य दिसलं. लस्सी मलयो आणि रबडी खाऊन खुश झालेले सगळे. आता कशी होती लस्सी? एक नंबर. कशी लस्सी कशी आहे? आणि इथं आलेलं मंदिराच्या बॅक साईडला. कशी लागली तुम्हाला रबडी? रबडी काय रबडी तुम्हाला कसं लागलं? आणि देखिए जबरदस्त एक्सपीरियंस कर रहे हैं अभी. हर हर महादेव, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो. आता गंगेचं पाणी भरून घेतलं. आता आम्ही चाललो आमच्या बाबाच्या आश्रमात. आम्ही दर्शन केलं आता काल भैरवचं. आम्ही पार लगे मध्ये गेलतो, लगे असं मोकळं दर्शन झालं आमचं लगे काल भैरवचं. अच्छा तो सुनो भाई तुम्हारा एक ही नंबर हो गया, एक ही खुला खुला होगा दर्शन, एकदम खुला हो गया. मंदिर देखा. मंदिर लगे ऐसे दोनों. वाह मस्त थंड हवा लग रही है एकदम. देखो ये जाने के बाद ये कर रही मंदिर है अपने. क्या मंदिर है कलश? काशी विश्वेश्वर महाराज की जय. इस मंदिर दिसते आपल्यासमोर. मनकर्णिका घाट समोर दिसते. त्या ठिकाणी मूर्ती जळत आहे. आपण तिकडून गेलो होतो. हर हर काशी. क्लियरिटी भारी आहे मैं चुप रहूं. सम्राट अशोकासनाच वाटलं मला. हो जास्त गर्दी नाही म्हणे आणि पटकन दर्शन होतील. आणि आपण आता चालतो या रस्त्याने. हरसिद्धी माता मंदिर आहे, महाकाल मंदिर आहे आणि आणखी 2-3 मंदिर आहेत. ते दर्शन करूया. समोर आपल्याला त्या तिकडे महाकाल मंदिर आहे, तिथे जायचं आहे. तर चला आता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. श्री महाकाल मंदिर आपल्या मागे दिसतंय. महाकाल मंदिरात आता जातोय आपण. कॉरिडॉरमध्ये घुसलेलो आहे आणि इथून
मोबाईल आता लॉकरमध्ये ठेवावा लागेल, त्यामुळे थोडंसं शूट करून घेतो आणि मग लगेच आपण पुढे मंदिरात दर्शन करूनच भेटूया मग ब्लॉगमध्ये. जय श्री महाकाल. आणि तुम्हाला या ठिकाणी मी महाकाल महाराजांची पिंड पण दाखवतो, महादेवाची पिंड पण दाखवतो. दर्शन करून घ्या. आतमध्ये अलाउड होतं. चला बिगड़े हुए की बना देता है और जो मस्ती में आता है उसकी बिगाड़ देता है, वही है महाकाल महाराज. यहाँ पे किसी का राज नहीं चलता है और किसी का हक नहीं चलता है, चलता है तो सब श्री महाकाल का चलता है. हर हर महादेव. बोल महाकाल महाराज की सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि मोबाईलमध्ये सुद्धा आतमध्ये नेता आलेलं आहे, त्यामुळे खूपच सुंदर असं आतमध्ये दर्शन झालेलं आहे आणि मन असं प्रसन्न झालेलं आहे. कारण इतकं सुंदर दर्शन आपल्याला या ठिकाणी करायला मिळालं. जेवढं आपल्याला देत किंवा प्रयागराज वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी जिथे गेलो तिथे एवढं शांततेत आणि निवांत दर्शन नाही झालं, तेवढं आज दर्शन झालं. तर मन एकदम शांत आहे आणि छान वाटते. हर हर महादेव. महाकाल नगरीतून बाहेर निघालेलो प्रसाद घेऊन महाकालचा आणि या ठिकाणी आता चाललेलो आहे आम्ही. जय महाकाल. संपूर्ण प्रवास करून थकून भागून आता घराच्या दिशेने निघालेलो आहे चाळीसगावच्या घाटातून आणि आता व्हिडिओ संपवतो आहे. आणि परत पुढच्याच असं काहीतरी ट्रिपला किंवा कुठलं प्लॅन झालं तर आपण परत करूया प्लॅन आणि भेटूया. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भटकंती विथ नील. आपला असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. जय शिवराय. हर हर महादेव. बाय.